खरं म्हटलं तर या व्यासपीठावर पाहिल्यानंतर ही निवडणूक करायची गरज आहे का हा प्रश्न इथे पडतो. ते सगळे खेळाडू या व्यासपीठावर असल्यानंतर समोर टिकणार कोण हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे. आता हे व्यासपीठावर पाहिल्यानंतर पूर्ण कोकण दिसतं. आता उरलं सुरलं कोण आहे यांच्याशी आता उद्यापासून आम्ही जरा त्याच्यावर दुर्बीण घेऊन जरा लक्ष घालणार आहे. दुर्बीण घेऊन, कारण का एकंदरीत हा पूर्ण आकड्यांचा अगर खेळ तुम्ही पाहिला आणि जसा आता तटकरे साहेबांनी सांगितलंय की आम्ही सगळेजण एक दिलानी एक मतानी कुठल्याही आमच्या पत्रकार मित्रांचे चॅनलची चिंता न करता आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. नाहीतर काय होतं, आमच्यामध्ये सगळं आलबेल असतं, पण ह्यांच्याकडे दिवसभराच्या बातम्या नसल्यामुळे आमच्यामध्ये युतीमध्ये भांडण्याचे बातम्या निघतात. तेवढंच आहे, बाकी काय नाही. तुम्हाला आमच्या इथे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी, सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आणि सन्मान्य पवार मॅडमनी सांगितल्यानंतर इथे कोणीही इकडे तिकडे करत नाही. हे संस्कार आमच्या सगळ्या जणांवर आहे, संस्कार सगळ्यांवर आहे. आणि म्हणून आज इथे भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सन्मान्य प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, खासदार सन्मान्य राणे साहेब, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने, लोकप्रतिनिधींच्या वतीने मी आमच्या अनिकेत तटकरेजींना शुभेच्छा देण्यासाठी आणि विजयामध्ये जेव्हा 22 तारीख जेव्हा जाहीर होईल किंवा 22 तारखेचा जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा आकड्यांमध्ये तटकरे साहेब तुम्ही मोजून घ्या, भारतीय जनता पक्षाच्या सिंहाचा वाटा असेल हा विश्वास तुम्हाला निमित्ताने. आणि म्हणून बाजूला लगेच उदय सामंतजींकडे तुम्ही बघू नका. जंगलात 2 सिंह असले तरी पण काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आम्ही सगळेजण एक ताकदीने ही निवडणूक लढवण्याची ठरवलेली आहे. मी ह्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचं ह्यासाठी पण अभिनंदन करेन की अतिशय योग्य असा उमेदवार आम्हाला दिलेला आहे. मला चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. आणि अनिकेतजींचा जे काम गेल्या 5 वर्षामध्ये मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून पाहिलंय, या भागाच्या कोकणाच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा ते मला भेटलेले आहेत, आम्ही बोललेलो आहे, तेव्हा ह्या भागाच्या विकासासाठी आपण अजून कसा हातभार लावू शकतो यासाठी नेहमीच त्याची धावपळ असते. मग सिंधुदुर्ग जिल्ह्याचं डीपीडीसी असो किंवा अन्य कुठल्याही विधिमंडळामध्ये भेट झाल्यानंतर नितेशजी आपल्याला कोकणासाठी असं करायला पाहिजे, हा प्रकल्प आणायला पाहिजे. आता तर मंत्री झाल्यानंतर काही तर नेहमी रेग्युलर भेटतातच, पण अनिकेतजींचा पण सातत्याने या भागाच्या विकासासाठी आपण अजून काय करू शकतो, कुठले प्रकल्प आणू शकतो, तुमच्या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून या किनारपट्टीचं दरडोई उत्पन्न कसं वाढवू शकतो यासाठी सातत्याने त्यांची धावपळ आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे 5 वर्ष जसं त्यांनी काम केलं त्यापेक्षाही जास्त चांगलं काम आता ते 22 तारखेच्या नंतर नक्की करतील हा विश्वास पण मी ह्या निमित्ताने व्यक्त करणार. आता आकडे तुम्ही सगळ्या जणांनी पाहिल्यानंतर हे सगळे एका बाजूला महायुती आल्यानंतर समोर फक्त 55 मतं राहत आहेत. 55 फक्त 55 म्हणजे चळीकुरमुरे पण राहत नाही समोर. आणि म्हणून या व्यासपीठाच्या निमित्ताने तटकरे साहेबांनी आमच्या उदय सामंतजींना जबाबदारी दिली आहे. योग्य माणसाला योग्य जबाब, म्हणजे सोनाराने कान टोचावे असा तो विषय आहे. पण तरी मी या व्यासपीठाच्या निमित्ताने जे काय हे उमेदवार महाविकास आघाडीचे बाळ माने उभे आहेत त्यांना मी तुमच्याच माध्यमातून आवाहन करतो, उगाच कशाला उन्हात तानामध्ये त्रास करता, काही होणार नाही, आमच्यामध्ये फुटण्याचा प्रश्न नाही. तुमचे 55 सांभाळता तुमचा घाम निघेल, यापेक्षा 4 तारीख आहे, आपल्याला विचार करा. चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण ही निवडणूक घेऊन जाऊ, काय होत नाही त्याच्यामध्ये. आणि मग 22 तारखेनंतर आम्ही लोक आहोतच, मी आहे, उदयजी आहेत, आदितीताई आहेत, काही कामं विमा असतील तर आम्ही लोक आहोतच. कुठे पाहतोय तिथे स्वतःची काळजी घ्या. नेहमी निवडणूक लढवण्याची पीएचडी करायची नाही, लढायची, पडायची, परत उभं राहायचं, परत पडायचं, हे बरोबर वाटत नाही माने साहेब.
ऐकत असाल, मला माहिती आहे आमची प्रत्येक सभा तुम्ही बघता म्हणून बोलतोय असं. आणि म्हणून या निमित्ताने त्यांनाही आवाहन करेन, तटकरे साहेबांना पण पुरं राज्य फिरायचंय. आमचे उदय सामंत साहेब का फक्त रत्नागिरीपर्यंत सीमित नाही, तेही शिवसेनेचे म्हणून पुरं राज्य फिरणार आहेत. आणि म्हणून या कोकणच्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक झाली नाही तर अतिउत्तम आणि चांगल्या वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे आमचे तटकरे साहेब बोलले की 22 तारखेला आपण इथे एकत्र जमू, तर 5 तारखेला पण जमण्याची तयारी ठेवा. 4 तारखेला फॉर्म मागे घेतल्यानंतर दोन्ही टायमाचे फटाके घेऊन ठेवा, फक्त 4चे 22ला वाढवू नका. आणि म्हणून या निमित्ताने मी सगळ्या जणांना, आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या सगळ्या सहकार्याने सांगतो, ही निवडणूक ही आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. कारण की अजून एक आमदार, लोकप्रतिनिधी आपल्या लोकांना ह्या निमित्ताने भेटतो. आज बघा जटार साहेब आहेत, आमचे केसरकर साहेब आहेत, थोरवे साहेब आहेत, प्रशांत ठाकूरजी, हे सगळे जे काय लाईनीत जे आमदार आहेत, आमचे गोगावले साहेबांचा वाढदिवस आहे, आमचे दळवीजी आहेत, सगळेजण आम्ही एकत्र मिळून या कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी जी जी ताकद लावायची आहे ती 100% लावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. हे आम्हाला फक्त अजून एक साथीदार आपल्याला ह्या निमित्ताने अजून एकदा द्यायचा आहे. आमच्या तर सिंधुदुर्गाच्या तटकरे साहेब तुम्ही चिंता करूच नका, आमच्याकडे क्लीन स्वीप आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाही. आमच्या अनिकेतजींना विचारा, 17 गेली निवडणूक 2017 तेव्हा सर्वात जास्त मतदान हे आमच्या सिंधुदुर्गाने तेव्हा अनिकेतजींना दिलेले 2018. आणि यावेळी तर राणे साहेबांचे स्पष्ट आदेश आहे, आमच्या चव्हाण साहेबांचे कालपासून 2दा फोन आले. म्हणून सिंधुदुर्ग म्हटलं तर आमच्याकडे ओपन अँड शट केस असते, आमच्याकडे चर्चा नसते. सांगितल्यावर डायरेक्ट मतदान पडतं. आता 2018ला तर आम्ही स्वाभिमान पक्षात होतो, तेव्हाही आम्ही तटकरे साहेब आणि राणे साहेबांची जी काही मैत्री आहे ही राजकारणाच्या पलीकडे. हे खरं म्हणलं तर आम्ही सगळ्या तरुण पिढीने हे शिकलं पाहिजे. आम्ही नाहीतर छोट्या छोट्या गोष्टीवर आपसात उगाच हेवे दावे टीका टिप्पणी करत बसतो, पण राजकारणातली मैत्री कशी असावी ती तटकरे आणि राणे साहेबांसारखी असावी हे आवर्जून या निमित्ताने मी उल्लेख. आणि म्हणून या निमित्ताने आमच्या अनिकेतजींना मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे, कुठल्याही मनात किंतु परंतु नाही, मला विश्वास आहे तुम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये पण आमच्या कोकणाच्या विकासासाठी निश्चित पद्धतीने हातभार लावाल. आणि जे काही निधीमध्ये तुम्ही आतापर्यंत कधीही भारतीय जनता पक्षाला डावललं नाही, तसंच तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये पण भारतीय जनता पक्षाला ताकद द्याल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.